खालापूर तालुक्यातील वावरले तलाठी सज्जा हद्दीतील आणि पाली बुद्रुक गावाच्या मागच्या बाजूस भिलवले डॅमची शेवटची बाजू असलेल्या टेकडी भागात मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून पत्रकारांना मिळताच उत्खनन ठिकाणी भेट दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात डोंगर पोखरल्याचे दिसून आले। ही बाब पत्रकारांनी वावरले तलाठी सजा प्रभारी शीतल मंदाडे यांच्या लक्षात आणून दिली असता तलाठी यांनी पत्रकारांच्या समवेत उत्खनन झालेल्या ठिकाणी भेट दिल्यानंतर याबाबत मला काहीच माहिती नसल्याचे सांगत या संदर्भात चौकशी करून कारवाई करते असे सांगितले। पत्रकारांनी सविस्तर विषयाची माहिती खालापूर तहसीलदारांना कळवतो असे बोलताच माझ्याकडे तक्रारी अर्ज द्या, मी पंचनामा करून अहवाल खालापूर तहसीलदारांना सादर करते असे सांगण्यात आले। पत्रकारांनी दुसऱ्या दिवशी तलाठी मॅडम यांना कारवाई संदर्भात विचारणा केली असता आम्ही पंचनामा केला असून ज्या ठिकाणी उत्खनन झाले आहे तेथील अर्धा भाग हा कर्जत तहसीलदारांच्या अखत्यारीत येत असल्याची माहिती तलाठी शीतल मंदाडे यांच्याकडून देण्यात आली। तर पत्रकारांनी कर्जत तहसीलदार शीतल रसाळ यांना या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर त्वरित पळसदरी तलाठी दत्त ठोकळ यांना पाहणी करण्याचे आदेश दिले। जागेची पाहणी केली असता हे अवैध उत्खनन कर्जत तहसील कार्यालय हद्दीतील पळसदरी तलाठी सजामध्ये येत नसल्याचे सांगण्यात आले। तर हे उत्खनन खालापूर तहसील कार्यालयाच्या हद्दीत येत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले। यावरून वावरल्याच्या प्रभारी तलाठी मॅडम यांनी नक्की कोणत्या जागेचा पंचनामा केला असा सवाल उपस्थित केला जात असून प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी पत्रकारांनी खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांच्याकडे केली आहे। हे उत्खनन खालापूर हद्दीत झाले असेल तर तलाठी अधिकाऱ्यांनी कोणाला पाठीशी घालण्यासाठी पत्रकारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून तहसीलदार आयुब तांबोळी यांच्याकडून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे। कर्जत लाईव्हसाठी गणेश पवार, कर्जत।